आपल्या सर्वांचे स्वागत आहे सी एन साखरे अँड कंपनीमध्ये. मी चंद्रशेखर साखरे. या अगोदर आपण टॅली प्राईम सॉफ्टवेअरमध्ये बेसिक कोर्सला सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण अकाउंटमधील कन्सेप्ट समजून घेतल्या होत्या. त्यानंतर आपण बिझनेस ट्रान्झॅक्शनमधील काही महत्त्वाचे जे अकाउंटच्या संदर्भात शब्द येतात ते समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामध्ये सर्वात अगोदर बिझनेस ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, तर दोन व्यक्ती जेव्हा एकत्र येतात आणि त्या दोघांमध्ये मनीमध्ये मेजरमेंट केलं जातं आणि एक वस्तूमध्ये डील होतं तेव्हा त्याला बिझनेस ट्रान्झॅक्शन आपण म्हणतो. त्यानंतर गुड्स म्हणजे काय, तर ट्रेडर बिझनेसमन ज्या वस्तूचं डील करतो त्या वस्तूला आपण गुड्स म्हणतो. अशा या गुड्समध्ये परचेस अकाउंटमध्ये आणि सेल्स अकाउंटमध्ये कॅश बेसिस आणि क्रेडिट बेसिस या दोन्ही गोष्टी आपण सविस्तर समजून घेतल्या होत्या. त्यानंतर स्टॉक इन्व्हेंटरीमध्ये ओपनिंग स्टॉक आणि क्लोजिंग स्टॉक याचं रेकॉर्ड आपण अकाउंटमध्ये करीत असतो. अशा या स्टॉकमध्ये 3 प्रकार आपण समजून घेतले: रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस आणि फिनिश गुड्स. त्यानंतर आपण सेल्समध्ये कॅश सेल्स आणि जर क्रेडिट सेल्स असेल तर त्यामध्ये सन्ड्री डेटर्स, बिल्स रिसिवेबल आणि ट्रेड रिसिवेबलसुद्धा आपण सविस्तर समजून घेतलं होतं. त्यानंतर परचेस रिटर्न म्हणजेच रिटर्न आउटवर्ड म्हणजे काय हे पण आपण सविस्तर समजून घेतलं होतं. त्यानंतर सेल्स रिटर्न म्हणजे रिटर्न इनवर्ड हे सुद्धा आपण सविस्तर समजून घेतलं होतं. त्यानंतर परचेसेसमध्ये कॅश परचेस असेल तर त्याची एंट्री आपण अकाउंटमध्ये कॅश लेजरच्या नावाने रेकॉर्ड करतो. जर क्रेडिट परचेस असेल तर त्यामध्ये सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे काय, बिल्स पेबल म्हणजे काय आणि ट्रेड पेबल म्हणजे काय हे सुद्धा आपण सविस्तर समजून घेतलं होतं. त्यानंतर बिझनेसमध्ये एक्सपेंडिचर ही सुद्धा कन्सेप्ट आपण व्यवस्थित समजून घेतली होती. या एक्सपेंडिचरमध्ये रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय आणि कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय हे सुद्धा आपण समजून घेतलं होतं. त्यामध्ये रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे बेनिफिट इन करंट इयर. जर मी माझ्या बिझनेसमध्ये करंट इयरमध्ये जर एखाद्या गोष्टीचा जर बेनिफिट घेत असेल तर त्याकरिता दिलेले पेमेंट हे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणून आपण रेकॉर्ड करतो. आणि जर मी बेनिफिट इन फ्युचर जर एखाद्या खर्च मी करंट इयरमध्ये करत असेल आणि त्याचा बेनिफिट जर मी फ्युचरमध्ये घेत असेल तर त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणून आपण रेकॉर्ड करतो. अशा या कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये ॲसेट हा शब्द आपण पाहिला. त्यामध्ये ॲसेटसुद्धा 3 प्रकारे आपण अकाउंटमध्ये रेकॉर्ड करतो. त्यामध्ये नॉन करंट ॲसेट, करंट ॲसेट आणि फिक्टिशियस ॲसेट. नॉन करंट ॲसेटमध्ये फिक्स ॲसेट आपण पाहिली. त्यामध्ये टँजिबल फिक्स ॲसेट आणि इनटँजिबल फिक्स ॲसेट म्हणजे काय हे सुद्धा आपण सविस्तर समजून घेतलं होतं. आणि करंट ॲसेट म्हणजे काय, तर ते सुद्धा आपण ज्याचा बेनिफिट मी एका वर्षामध्ये घेत असतो त्याला करंट ॲसेट म्हणतात. आणि फिक्टिशियस ॲसेट ही जी ॲसेट आहे ही ॲसेट आपल्या माहितीसाठी दिलेली आहे. आपण बेसिक कोर्समध्ये फिक्टिशियस ॲसेट कुठेही रेकॉर्ड होत नसल्यामुळे ती नंतर कधीच्या सेशनमध्ये समजून घेणार होतो हे सुद्धा मी सांगितलं होतं. आज आपण कॅपिटल शब्द समजून घेतला होता. हा कॅपिटल शब्दाची कन्सेप्ट या अगोदर पण आपण घेतलेली होती. आपण 5 शब्द बेसिक अकाउंटमध्ये समजून घेतले होते. त्यामध्ये ॲसेट, कॅपिटल, लायबिलिटी, एक्सपेन्सेस आणि इन्कम. त्यामध्ये कॅपिटल म्हणजे द अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय ओनर इन टू द बिझनेस इन कॉल्ड कॅपिटल. हे समजण्यासाठी लिहित आहे, पण प्रत्यक्ष कॅपिटलची कन्सेप्ट आपण सविस्तर समजून घेतली होती. त्याचे एक्झाम्पल आपण समजून घेतले होते की ओनर जे बिझनेसमध्ये कॉन्ट्रिब्युशन करतो तर तो ओनर बिझनेसच्या टोटल ॲसेटमध्ये जो क्लेम करतो त्याला आपण कॅपिटल म्हणतो. हे सुद्धा आपण सविस्तर समजून घेतलं होतं.
त्यानंतर लायबिलिटीज म्हणजे काय? द अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय अ पर्सन अदर दॅन ओनर इन टू द बिझनेस इज कॉल्ड लायबिलिटीज. इट इज द क्लेम ऑफ आउटसाइडर इन टू द बिझनेस. लायबिलिटीज आर ऑलवेज पेबल ऑन ड्यू डेट. म्हणजेच लायबिलिटी म्हणजे काय? जसं ओनर बिझनेसमध्ये कॉन्ट्रीब्युशन करतो त्याच पद्धतीने बिझनेसच्या बाहेरच्या जे व्यक्ती असतात किंवा फर्म असतात, कंपनी असतात, म्हणजेच आउटसाइडर आपल्या बिझनेसमध्ये कॉन्ट्रीब्युशन करतात. उदाहरण द्यायचं झालं तर बँक लोन, क्रेडिटर्स, बिल्स पेबल, मॉर्गेज लोन वगैरे हे सर्व आपले लायबिलिटी असतात. यांचं पेमेंट मला विशिष्ट दिनांकाला पेड करावं लागतं. म्हणजेच बँक लोनचा इन्स्टॉलमेंट विशिष्ट डेटला मला तो त्यांच्या अकाउंटमध्ये तो डिपॉझिट करावा लागतो. त्याला आपण लायबिलिटी म्हणू शकतो. अशा पद्धतीने लायबिलिटी आपण आज सविस्तर समजून घेणार आहोत. चला आता समजून घेऊया आजच्या सेशनमध्ये. लायबिलिटी द अमाऊंट इन्व्हेस्टेड बाय अ पर्सन अदर दॅन ओनर इन टू द बिझनेस इज कॉल्ड लायबिलिटी. इट इज द क्लेम ऑफ आउटसाइडर इन टू द बिझनेस. लायबिलिटी आर ऑलवेज पेबल ऑन ड्यू डेट. म्हणजेच बँक लोन, क्रेडिटर्स, बिल्स पेबल, मॉर्गेज लोन इत्यादी. आता या लायबिलिटीमध्ये लायबिलिटीज कॅन बी डिवायडेड इन 2 पार्ट्स. लायबिलिटीमध्ये सुद्धा 2 पार्ट आपल्याला अकाउंटमध्ये पाहायला मिळतात. पहिली लायबिलिटीज असते नॉन करंट लायबिलिटीज आणि एक लायबिलिटी असते करंट लायबिलिटीज. आता आपल्याला या शब्दांवरनं कळते की नॉन करंट लायबिलिटी म्हणजे काय आणि करंट लायबिलिटी म्हणजे काय. का नॉन करंट असलेली जी करंट नाही अशी लायबिलिटी, जी चालू आहे, चालू म्हणजे चालू जी घडामोडीमध्ये चालू वर्षामध्ये असलेले देणे त्याला करंट लायबिलिटी आपण म्हणतो. इथपर्यंत आपल्याला बेसिक गोष्टी माहीत असेल, पण आपण सखोल गोष्टी समजून घेऊया. नॉन करंट लायबिलिटीज दोज लायबिलिटी विच आर पेबल, ज्याचे पेमेंट करणे बाकी आहे. म्हणजे ज्याचे पेमेंट करणे बाकी आहे आफ्टर अ पीरियड ऑफ मोर दॅन 1 ईयर, 1 साल से ज़्यादा समय में. ज्या लायबिलिटीचं पेमेंट मला 1 वर्षापेक्षा जास्त काळामध्ये देणं आहे त्याला नॉन करंट लायबिलिटी म्हणतात. फ्रॉम द एंड ऑफ अकाउंटिंग इयर, अकाउंटिंग वर्ष जे माझं संपतंय त्या अकाउंटिंग वर्षानंतरच्या आणखीन 1 वर्षापर्यंत जर माझं एखाद्या लायबिलिटी धारकाचं देणं असेल तर ती नॉन करंट लायबिलिटी म्हणून मी बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड करतो. जसं की बँक लोन हे अनेक वर्ष मी त्याचं पेमेंट पेड करत असतो. लॉंग टर्म लोन्स असतील आपले, डिबेंचर्स असतील, मॉर्गेज लोन्स असतील, इट इज ऑल्सो कॉल्ड लॉंग टर्म लायबिलिटी. त्याला लॉंग टर्म लायबिलिटीसुद्धा म्हणतो किंवा फिक्स्ड लायबिलिटी हा शब्द आपण वापरत नाही, पण तो शब्दसुद्धा अकाउंटमध्ये आहे, फिक्स्ड लायबिलिटीज, आहे का नाही. बघा एक्झाम्पलसाठी समजून घेऊया. करंट इयर आहे माझं, अकाउंटिंगचं वर्ष आहे 1 जानेवारी 2018 ते 31 डिसेंबर. समजण्यासाठी करंट इयर काय माझं अकाउंटिंगचं जानेवारी 18 ते 31 डिसेंबर. नंतर 31 डिसेंबर ते 31 डिसेंबर 19 म्हणजे परत 1 जानेवारी 18 ते 31 डिसेंबर 19 पिरियड ऑफ 1 इयर, आहे का नाही. म्हणजे माझं अकाउंटिंग वर्षानंतरचं आणखीन 1 वर्ष आणि त्याच्या पुढचं आणखीन 1 वर्ष ते जे असतं त्यामध्ये पेबल आफ्टर 31 डिसेंबर 2019 नंतर इज कॉल्ड नॉन करंट लायबिलिटीज. म्हणजे मी चालू वर्ष माझं जर का 18 साल असेल आणि मी 19 साल आणि 19 साल संपल्यानंतरसुद्धा जे 20वं साल सुरू होतं त्यामध्ये सुद्धा जे माझं देणं राहतं तर त्याला आपण नॉन करंट लायबिलिटी म्हणून रेकॉर्ड करत असतो. इथपर्यंत लक्षात आलं असेल. चला पुढं जाऊया. करंट लायबिलिटीज दोज लायबिलिटी विच आर पेबल, ज्याचे पेमेंट करणे आहे विदिन पिरियड ऑफ 1 इयर फ्रॉम द एंड ऑफ करंट अकाउंटिंग इयर. म्हणजेच उदाहरण द्यायचं झालं, परत एकदा समजून देतो. करंट लायबिलिटीज दोज लायबिलिटीज विच आर पेबल, ज्याचं पेमेंट करणं बाकी इन पिरियड ऑफ 1 इयर, 1 वर्षामध्ये ज्याचं पेमेंट मला देणं आहे फ्रॉम द एंड ऑफ करंट अकाउंटिंग इयर. माझं जर का 31 डिसेंबरला वर्ष संपत असेल आणि त्याच्या पुढच्या वर्षामध्ये जर माझं पेमेंट देणं असेल आणि त्या वर्षात मी ते पेमेंट देत असेल पूर्ण,
तर त्याला आपण करंट लायबिलिटीज म्हणून बुक्स ऑफ अकाउंटला रेकॉर्ड करतो. बघा, माझं करंट इयर आहे अकाउंटिंगचं 1 जानेवारी 18 ते 31 डिसेंबर 2018 या वर्षात माझं करंट इयर आहे. आणि माझं पेबल आफ्टर कधी 31 डिसेंबर नंतर, म्हणजेच 1 जानेवारी 19 ते 31 डिसेंबर जानेवारी या वर्षात जे माझं देणं असतं आणि ते मी पेड करणार असेल तर त्याला म्हणू शकतो आपण पेबल आफ्टर 31 डिसेंबर 2018 इज कॉल्ड करंट लायबिलिटी पिरियड ऑफ 1 इयर. एका वर्षामध्ये जर मी त्याचं पेमेंट करत असेल तर ते माझं करंट लायबिलिटी म्हणून रेकॉर्ड करतो. उदाहरण द्यायचं झालं तर क्रेडिटर्स, ज्यांच्याकडनं सप्लायरकडनं आपण माल परचेस करतो आणि पुढील आपलं वर्ष अकाउंटिंग वर्ष संपल्यानंतर आपण पुढील 1 वर्षाच्या आत त्याचं पेमेंट जर करणार असेल, उदाहरण बिल्स पेबल, विशिष्ट तारखेला मी ते पेमेंट करणार असेल. एक्सपेन्सेस पेबल, काही विशिष्ट एक्सपेन्सेस असतात जे माझे आउटस्टँडिंग असेल, उदाहरणार्थ सॅलरी पेड करायची आहे किंवा एखाद्याचा मला ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस आहे, कमिशन्स वगैरे आहे किंवा बँक ओव्हरड्राफ्टचं देणं आहे, तर हे सर्व माझं काय असतं करंट लायबिलिटी म्हणून मी बुक्स ऑफ अकाउंटला रेकॉर्ड करत असतो. उदाहरण, आता बँक ओव्हरड्राफ्ट म्हणजे काय, तर कंपनीचा बँक बॅलन्स आहे 50,000 रुपये. कंपनी बँक अकाउंट बॅलन्स इज 50,000 इफ कंपनी इश्यू चेक ऑफ ₹55,000. कंपनीच्या बँक अकाउंटमध्ये जर का 50,000 आहे आणि कंपनीने जर समोरच्या पार्टीला 55,000चा चेक इश्यू केला, तर अशा वेळेस आपलं ज्या बँकेत अकाउंट असतं ₹5,000 लोन गिवन बाय बँक फॉर चेक क्लिअरन्स, अशा वेळेस माझ्या ज्या बँकेत माझं अकाउंट असतं तर ती बँक मला 5,000 रुपये कमी पडतात म्हणून लोन म्हणून देत असते. धिस लोन इज कॉल्ड बँक ओव्हरड्राफ्ट. त्याला आपण बँक ओव्हरड्राफ्ट म्हणून रेकॉर्ड करतो का जे तात्पुरतं मला 5,000 रुपये बँक लोन म्हणून देते, का जे लोन मी लगेच एक वर्षाच्या आत किंवा लगेच पण पेड करू शकतो, 1 आठवड्यात, महिन्यात, पण ते 1 वर्षाच्या आत पेड करतो, म्हणून त्याला आपण करंट लायबिलिटी म्हणून रेकॉर्ड करत असतो. आणि त्यालाच आपण बँक ओव्हरड्राफ्ट म्हणून समजून घेऊ शकतो, आहे का नाही. ह्या एंट्री सर्व टॅली प्राईम सॉफ्टवेअरमध्ये आपल्याला येणार आहेत. ओके, चला पुढे जाऊया. ड्रॉइंग्स. आता ड्रॉइंग्स हा एक शब्द आलेला आहे की इट इज द अमाऊंट विड्रॉन ऑर गुड्स टेकन बाय द प्रोप्रायटर, म्हणजेच ओनर फॉर द पर्सनल यूज. पर्सनल यूज करता ओनरने किंवा प्रोप्रायटरने बिझनेसमधून काही रक्कम उचलली गुड स्वरूपामध्ये किंवा कॅश स्वरूपामध्ये, तर त्याला आपण ड्रॉइंग्स म्हणतो. का ज्याने स्वतःच्या पर्सनल कामासाठी जर पैसे बिझनेसमधून घेत असेल, माझ्या घरामध्ये मला पैसे लागत आहे, मी माझा स्वतःचा बिझनेस आहे किंवा व्यवसाय, तर मी बिझनेसमधून माझ्या व्यवसायामधून जर काही बँकेतनं पैसे काढतो आणि माझ्या स्वतःच्या खर्चासाठी यूज करत असेल, तर तो खर्च झालेल्या खर्चाला आपण ड्रॉइंग्स म्हणून बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड करत असतो. बिझनेसमधून ओनरने पर्सनल कामाकरिता, घर खर्चाकरिता पैसे वस्तू विड्रॉन केली इन कॅश ऑर काइंड. कॅश ऑर काइंड म्हणजे मी माझ्या बिझनेसमध्ये जर का माझ्या बँक अकाउंटमधून पैसे विड्रॉन केले किंवा माझ्या कॅशमधून मी कॅश विड्रॉन केली, तर त्याला आपण पर्सनल यूज करता, तर त्याला ड्रॉइंग्स म्हणून रेकॉर्ड करतो. पण जर माझ्या बिझनेसमधला लॅपटॉप आहे तो मी जर का स्वतःच्या घरी घेऊन गेलो आणि त्याचा उपयोग माझा मुलगा जर गेम खेळण्यासाठी करत असेल, तर तो सुद्धा माझा ड्रॉइंग म्हणून रेकॉर्ड करावं लागेल. म्हणजेच कॅश ऑर काइंड म्हणजे रोख किंवा वस्तू स्वरूपात कोणतीही बिझनेसची गोष्ट मी यूज करत असेल माझ्या पर्सनल कामाकरिता, तर त्याला आपण ड्रॉइंग्स म्हणून रेकॉर्ड करत असतो. तर त्या विड्रॉन केलेल्या कॅश ऑर काइंडला ड्रॉइंग्स म्हणतात. इथपर्यंत लक्षात आलं. आता बिझनेसमध्ये अजून एक गोष्ट बघायला मिळते, रिसिप्ट, जमा, पैसे येणे इन टू द बिझनेस, आहे का नाही. रिसिप्ट 2 पद्धतीच्या बिझनेसमध्ये जमा होत असतात, एक रेव्हेन्यू रिसिप्ट आणि एक कॅपिटल रिसिप्ट. आता रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे काय, जसं आपण रेव्हेन्यू एक्सपेन्सेस आणि रेव्हेन्यू कॅपिटल एक्सपेंडिचर आपण बघितलं या अगोदर. आता इथे रिसिप्ट आलेली आहे, तर रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे अमाऊंट रिसिव्ड ऑर रिसिवेबल फ्रॉम सेल ऑफ गुड्स, विक्री केलेल्या मालातनं जमा झालेला पैसा. अँड सर्व्हिस किंवा इन नॉर्मल कोर्स किंवा सर्व्हिस दिली, मी डॉक्टर आहे,
मी समोरच्या पेशंटला तपासतोय, तो मला फी देतोय, तर ती माझी रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणून मी रेकॉर्ड करेल. जर माझं मोबाईलचं शॉप आहे, समोरच्याला जर का मी मोबाईल विकत आहे आणि त्यापासून जर का माझ्याकडं काही पैसे जमा होत आहेत, तर त्यांना आपण रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणून रेकॉर्ड करतो. ऑफ बिझनेसमध्ये, माझ्या स्वतःच्या बिझनेसमध्ये किंवा प्रोफेशनमध्ये. त्याच्यामध्ये अजून जर माझे काही बँकेत पैसे जमा आहेत माझ्या बिझनेसचे, त्याच्यापासून मला जर काही इंटरेस्ट मिळत असेल, तर ते सुद्धा माझं रेव्हेन्यू रिसिप्ट आहे. किंवा माझ्या बिझनेसमध्ये काही स्क्रॅप मटेरियल असेल, जर माझं मोबाईलचं शॉप आहे आणि बरेच बॉक्सेस माझे शिल्लक आहे, माझे न्यूजपेपर्स आहे जे मी सेल करतोय, त्यापासून जर मला पैसा मिळत असेल, तर तो सुद्धा माझा रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणून मी बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड करत असतो. आता या गोष्टी कशासाठी समजून घेतो आहे, या सर्व एंट्री मला अकाउंटमध्ये समजून घ्यायच्या आहेत. जर मला या एंट्री अगोदरच कळाल्या मला काय एंट्रीज करायच्या आहे, तर मला टॅली प्राईम सॉफ्टवेअर समजून घेताना अतिशय सोपं आणि इझी वाटेल आणि त्यावेळेस माझ्या कन्सेप्ट क्लिअर असल्यामुळे माझ्याकडनं बिनचूक एंट्री रेकॉर्ड केली जाईल, आहे का नाही. तर त्याला रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणतात. आता कॅपिटल रिसिप्ट म्हणजे काय, अमाऊंट रिसिव्ड ऑर रिसिवेबल. याच्यात पण रिसिवेबल म्हणजे मला पैसे मिळाले किंवा मिळणार आहे. तर मी आता तुम्हाला तर माहीत आहे, मिळणार आहे म्हणजे मी एखाद्याला स्क्रॅप मटेरियल विकलं, पण त्यांनी मग जर का मला नंतर पेमेंट दिलं, तरी ती माझी रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणून मी रेकॉर्ड करेल अगोदर आणि त्याच्याकडनं घेणं म्हणून माझी करंट ॲसेट दाखवेल मी, आहे का नाही. जसं सन्ड्री क्रेडिट डेटर दाखवतो, तसं एखाद्या व्यक्तीला मी पैसे विकले तर त्याचंसुद्धा घेणं मी रेकॉर्ड करेल. तसंच कॅपिटल रिसिप्ट, अमाऊंट रिसिव्ड ऑर रिसिवेबल फ्रॉम सोर्स विच आर नॉट इन रेव्हेन्यू इन नेचर. म्हणजेच जे रेव्हेन्यू स्वरूपात नाही. आता रेव्हेन्यू स्वरूपात काय नसतं, पण रक्कम मिळाली. रेव्हेन्यू स्वरूपामध्ये मी माझा गुड्स सेल करत असेल, माझा दुकानामध्ये असलेला मोबाईल सेल करतो, तर तो माझा रेव्हेन्यू इन्कम आहे किंवा रेव्हेन्यू रिसिप्ट आहे माझी. तर पण याच्या व्यतिरिक्त जर मी काही माझ्या बिझनेसमधल्या ॲसेट सेल करत असेल आणि त्यापासून जर मला काही पैसे मिळत असेल, तर त्या सर्व कॅपिटल रिसिप्ट म्हणून मला बुक्स ऑफ अकाउंटमध्ये रेकॉर्ड कराव्या लागतात. म्हणजेच जे रेव्हेन्यू स्वरूपात नाही पण रक्कम मिळाली व मिळणार आहे, त्याला कॅपिटल रिसिप्ट म्हणतात. उदाहरण द्यायचं झालं तर सेल ऑफ मशिनरी. माझ्या बिझनेसमध्ये एक मशीन आहे, जुनं झालेलं आहे आणि मला अजून एक मी मशीन विकत घेतलं आहे. आता माझं नवीन मशीन चांगलं काम करतं आहे, मग मी आता ठरवलं की जुनं मशीन सेल करून टाकावं, जे पैसे येतील ते जमा करून घ्यावे आपले बिझनेसचे. तर असे पैसे जे मिळतात, तर त्या पैशाला आपण रेव्हेन्यू रिसिप्ट म्हणून बुक्स ऑफ अकाउंटला रेकॉर्ड करतो. सेल ऑफ बिल्डिंग. आता माझं एक शॉप आहे स्वतःचं, मला मोठं शॉप विकत घेतलं आहे मी. आता एक जुनं शॉप माझं तसंच पडलं आहे, ते मी विकून टाकलं, ती बिल्डिंग विकूनच टाकली, तर त्यापासून आलेला पैसा, तर तो सुद्धा माझा कॅपिटल रिसिप्ट म्हणून मी रेकॉर्ड करेल. किंवा बँक लोन. एखाद्या बँकेने मला एखादं शॉप घेण्यासाठी लोन दिलं, तर ते पैसे माझ्याकडे जमा झाले, तर ते लोन कशासाठी घेतलं, एक शॉप विकत घेण्यासाठी घेतलं किंवा एखादं मोठं काम करण्यासाठी, प्लॉट घेण्यासाठी वगैरे, कार घेण्यासाठी, मशीन घेण्यासाठी. तर त्या सर्व माझ्या काय असतात, कॅपिटल रिसिप्ट म्हणून बुक्स ऑफ अकाउंटला मी रेकॉर्ड करत असतो. इथपर्यंत लक्षात आला. तर पुढं जाऊया. प्रॉफिट, त्यालाच आपण इन्कम पण म्हणतो. रेव्हेन्यू आणि एक्सपेन्सेस. आता इथे रेव्हेन्यू शब्द मी वापरणार आहे, प्रॉफिट शब्द नाही वापरणार. रेव्हेन्यू म्हणजेच प्रॉफिट, समजण्यासाठी रेव्हेन्यू. प्रॉफिट बोलणार नाही. रेव्हेन्यू मायनस एक्सपेन्सेस, आहे का नाही. रेव्हेन्यू मायनस म्हणजे इज इक्वल टू प्रॉफिट, आहे का नाही. तर रेव्हेन्यू, एक्सपेन्सेस ऑर रेव्हेन्यू रिसिप्ट पण म्हणू शकतो किंवा रेव्हेन्यू पेमेंट पण आपण म्हणू शकतो. असे अनेक शब्द, प्रॉफिट, इन्कम, रेव्हेन्यू असे शब्द त्याला आहेत. जसं एक्सपेन्सेस आहे, रेव्हेन्यू एक्सपेन्सेस पण म्हणू शकतो, आहे का नाही. रेव्हेन्यू पेमेंट पण म्हणू शकतो आपण, आहे का नाही. तर बघा, नोट फॉर कॅल्क्युलेटिंग प्रॉफिट ऑफ द बिझनेस वी डू नॉट कन्सिडर कॅपिटल रिसिप्ट अँड कॅपिटल पेमेंट. म्हणजेच बिझनेसच्या प्रॉफिटमध्ये आपण कॅपिटल रिसिप्ट किंवा कॅपिटल पेमेंटचं रेकॉर्ड करत नाही, कॅल्क्युलेशनमध्ये घेत नाही. जर माझा बिझनेसचा प्रॉफिट किंवा इन्कम होत असेल, तर त्यामध्ये ज्या कॅपिटल रिसिप्ट मला मिळतात
कॅपिटल पेमेंट म्हणजे खर्च करत असतो, तर ते सर्व आपण बिझनेसमध्ये रेकॉर्ड करत नाही, बिझनेसच्या प्रॉफिटमध्ये शो करत नाही, रेकॉर्ड करत नाही. हे महत्त्वाचं आहे. आता एक्झाम्पल द्यायचं झालं तर ते एक्झाम्पलद्वारे आपण समजून घेऊ. एक्झाम्पल सेल्स ऑफ गुड्स ₹5 लाख. मी 5 लाखाचा माल विकला. परचेस ऑफ गुड्स ₹2,80,000. सांगा कॅल्क्युलेट प्रॉफिट किती झाला. आता आपल्याला माहिती आहे सोल्युशन. सेल्स ऑफ गुड्स लेस परचेस. सेल्स केला म्हणजे मला पैसा जमा झाला, माझी रिसिप्ट झाली आहे का नाही, माझा रेव्हेन्यू झाला, मायनस काय रेव्हेन्यू, ग्रॉस रेव्हेन्यू म्हणता येईल त्याला आहे का नाही, माझ्याकडे जमा झाले, रिसिप्ट झाली, ती रेव्हेन्यू पण आत्ता म्हणता येणार नाही, तर ते माझं रिसिप्ट झाली. आणि परचेस माझा काय झाला, खर्च झाला, परचेस ऑफ गुड्स आहे का नाही, एक्सपेन्सेस झाला, ते तो मायनस केल्यावर माझा रेव्हेन्यू शिल्लक राहतो, प्रॉफिट शिल्लक राहतो. 5 लाखातनं 2,80,000चा परचेससाठी पेमेंट केलं तर ₹2,20,000 माझा प्रॉफिट आहे. अजून एक एक्झाम्पल समजून घेऊ. कॅश सेल्स ऑफ गुड्स ₹3,80,000. क्रेडिट सेल्स ऑफ गुड्स ₹2,20,000. म्हणजे कॅशमध्ये मी 3,80,000चा सेल केला आणि क्रेडिटमध्ये 2,20,000चा मी सेल केला. म्हणजे इनडायरेक्ट माझ्याकडे 3 आणि 2 5 आणि ₹6,00,000 जमा झाले आहे का नाही. आपण अकाउंटिंग कसं करतो, ड्यू बेसिसवर काम करतो, का जे पैसे मला मिळाले किंवा मिळणार आहे दोन्ही माझी रिसिप्ट म्हणून रेकॉर्ड करत असतो आहे का नाही. का ज्याला मी वस्तू विकलेली आहे पण तो पैसे मला देणार आहे, पण वस्तू तर माझी गेली आहे का नाही, त्या वस्तूचा तो बेनिफिट घेत आहे. आणि आपल्याला माहिती आहे ज्या गोष्टीचा बेनिफिट घेतो त्याला आपण इन्कम म्हणतो. ज्याला मी माझी वस्तू विकली आहे, ज्याला मी माझी सर्व्हिस दिली, त्याने बेनिफिट घेतला आहे माझा, पण मग तो मला पैसे देतोय किंवा नंतर देणार आहे, तर तो माझा इन्कम म्हणून दाखवतो, रिसिप्ट म्हणून मी बुक्स ऑफ अकाउंटला रेकॉर्ड करावा लागतो. इथं सन्ड्री डेटर्स आहे, वस्तू विकलेली आहे 2,20,000च्या क्रेडिटवर आणि कॅशमध्ये 3,80,000. तर ह्या दोन्हींची टोटल जेव्हा मी करेल तर माझे ₹6,00,000 मला या वर्षात मिळालेले आहेत, ज्यामध्ये 3,80,000 आता मिळालेले आहे, 2,20,000 मला राईट आहे त्याच्याकडनं घेण्याचा, ते मला मिळणार आहे. आणि परचेससाठी ₹4,00,000 मी पेड केले. तर सांगा तुमचा किती प्रॉफिट झाला, तर रेव्हेन्यू मायनस एक्सपेन्सेस आहे का नाही. तर माझा ₹6,00,000 रेव्हेन्यू झाला, 3,80,000 कॅश सेल, ₹2,20,000 क्रेडिट सेल इज इक्वल टू 6,00,000 मायनस 4,00,000 परचेस करता दिले, शिल्लक राहिले ₹2,00,000 माझा प्रॉफिट झाला. तर तुम्हाला माहिती आहे हा प्रॉफिट कोणता आहे, ग्रॉस प्रॉफिट आहे का नाही. पण इथं प्रॉफिट म्हणून समजण्यासाठी लिहित आहे. अजून एक एक्झाम्पल समजून घेऊ. कॅश सेल्स ऑफ गुड्स ₹7,00,000. 7,00,000चा कॅश सेल झाला. क्रेडिट सेल्स ऑफ गुड्स ₹3,00,000. 3,00,000चा क्रेडिट सेल झाला. कॅश परचेस ऑफ गुड्स 1,30,000चा. आता इथे क्रेडिट परचेस ऑफ गुड्स 1,20,000चा. आता इथे मी क्रेडिटमध्ये सुद्धा 1,20,000चा परचेस केला. रेंट पेड केलं ₹50,000. सांगा कॅल्क्युलेट प्रॉफिट किती झाला. आता आपल्याला करता येईल टोटल सेल्स ऑफ गुड्स किती आहे आपला, 7,00,000चा कॅश, क्रेडिट सेल आहे 3,00,000चा, 10,00,000चा सेल झाला. टोटल एक्सपेन्सेस किती झाला आपला, कॅशमध्ये 1,30,000 आणि 1,20,000 मला परचेसचं पेमेंट अजून द्यायचं आहे आणि रेंट दिला आहे 50,000चा. असा टोटल ₹3,00,000. म्हणजेच आपला प्रॉफिट कसा येईल, टोटल रेव्हेन्यू मायनस टोटल एक्सपेन्सेस. 10,00,000 मायनस 3,00,000 इज इक्वल टू 7,00,000. हा माझा टोटल प्रॉफिट आहे का नाही. या पद्धतीने हे उदाहरण समजून घेता येईल. आलं लक्षात. परत एकदा सांगतो, मी 7,00,000चा कॅश सेल केला, 3,00,000चा क्रेडिट सेल केला, म्हणजे ₹10,00,000 माझ्याकडे जमा झाले, त्यापैकी 7,00,000 कॅश जमा झाली, ₹3,00,000चा राईट आहे, मला पैसे मिळणार आहे का नाही. आपण रिसिव्ड किंवा रिसिवेबल ज्याला मला मिळणार आहे, अशा दोन्ही गोष्टी या कन्सेप्टमध्ये येतात. आपण अकाउंट कशामध्ये डबल याच्यामध्ये ड्यू बेसवर काम करतो, अकाउंटचे पैसे मला मिळणार आहे का नाही, ते पण रेकॉर्ड करत असतो. 7 आणि 3 ₹10,00,000 आणि कॅशमध्ये परचेस केला, 1,30,000 पेमेंट केलं आणि 1,20,000 मला पेमेंट द्यायचं आहे. असा टोटल माझा खर्च झाला आणि ₹50,000 मी रेंट पण पेड केलेलं आहे. म्हणजे माझा 10,00,000 जमा झाले आणि 1,30,000 प्लस 1,20,000 आणि प्लस 50,000 असे टोटल माझा खर्च झाला 3,00,000. 10,00,000तनं 3,00,000 गेल्यावर ₹7,00,000 माझा प्रॉफिट रेकॉर्ड करावा लागेल. पुढे बघा अजून एक एक्झाम्पल आहे. कॅश सेल्स ऑफ गुड्स ₹8,00,000.
क्रेडिट सेल्स ऑफ गुड्स ₹4 लाख, म्हणजे कॅशमध्ये मी 8 लाखाचा सेल केला, क्रेडिटमध्ये 4 लाखाचा मी सेल केला, म्हणजे टोटल रेव्हेन्यू किती झाला माझा? रेव्हेन्यू म्हणजे काय? माझी रिसिप्ट आहे का नाही? माझा प्रॉफिट पण म्हणू शकतो, इन्कम पण म्हणू शकतो. रेव्हेन्यूला आत बोललो ना, रेव्हेन्यू शब्द वापरणार आहे. टोटल रेव्हेन्यू किती झाला माझा? जमा किती झाली? रिसिप्ट 8 लाख इज इक्वल टू 4 लाख 8 लाख प्लस 4 लाख इज इक्वल टू 12 लाख. 12 लाख रुपये माझ्याकडे जमा झाले. त्यापैकी 8 लाख रुपये मला कॅश मिळालेली आहे आणि 4 लाखाचा मला राईट आहे का मी जे पैसे आता समोरच्याकडनं घेणार आहे, तर ज्याला मी वस्तू ऑलरेडी सेल केलेली आहे तो मला पैसे देणार आहे का नाही? असे माझे 12 लाख रुपये या वर्षात माझं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, माझा टर्नओव्हर झालेला आहे. त्यामध्ये कॅश परचेस ऑफ गुड्सला मी 3 लाख रुपये पेड केले आणि क्रेडिट परचेस पण केलेलं आहे, त्यात ज्याला मला 2,40,000 रुपये ऑलरेडी म्हणजे द्यायचे आहे. हे माझं कन्फर्म आहे का त्याच्याकडनं मी माल परचेस केला पण त्याला पैसे मला 2,40,000 द्यायचे आहे का नाही? त्याला राईट आहे माझ्याकडनं पैसे घ्यायचा, कारण त्यांनी मला वस्तू सेल केली, मी परचेस केली 2,40,000ची, म्हणजे माझा 5,40,000चा परचेस झाला आणि मी ज्या ठिकाणी राहतो त्या बिल्डिंगचं रेंट पेड केलं आहे 1.5 लाख रुपये आणि परचेस ऑफ मशीन पण त्या वर्षात केली होती 2 लाखाची आणि एक सॅलरी मी रेड अक्षरात लिहिलं राहिलं होतं माझ्याकडनं, सॅलरी पेड केली होती 50,000 रुपये. तर कॅल्क्युलेटेड प्रॉफिट काढा किती आला? तर बघा आता इथपर्यंत लक्षात आलं 12 लाख रुपयाचा काय झालेला आहे? माझा सेल झालेला आहे. 8 लाख कॅश, 4 लाख रुपये क्रेडिट, 12 लाख. त्यामध्ये कॅश परचेस 3 लाखाचा, 2,40,000चा क्रेडिट परचेस म्हणजे 5,40,000 प्लस 1.5 लाखाचा रेंट पेड केला म्हणजे 6,90,000 प्लस 50,000ची सॅलरी म्हणजे 7,40,000 टोटल आपला खर्च झाला. त्याच्यामध्ये परचेस ऑफ मशीन ही एंट्री याच्यामध्ये येणार नाही. 2 लाखाची आहे का? 20 लाखाची मशीन आहे. किती? 20 लाखाची मशीन मी परचेस केली म्हणजे माझा हा खर्च झाला. तर आपल्याला माहिती आहे की आपण प्रॉफिटमध्ये कॅपिटल रिसिप्ट किंवा कॅपिटल एक्सपेंडिचर रेकॉर्ड करत नाही आहे का नाही? बघा एक्झाम्पल, टोटल रेव्हेन्यू लेस रेव्हेन्यू एक्सपेन्सेस. रेव्हेन्यू म्हणजे माझ्या बिझनेसच्या ट्रान्झॅक्शन एका वर्षामध्ये होणाऱ्या बिझनेसच्या रिलेटेड नेचर ऑफ बिझनेसमध्ये होणारे रिसिप्ट आणि एक्सपेन्सेस याचाच विचार या ठिकाणी केला जातो. कॅपिटल ॲसेट्स असतात त्यामध्ये झालेले जे ट्रान्झॅक्शन्स असतात त्याचा विचार आपण कॅपिटल रिसिप्ट किंवा कॅपिटल एक्सपेन्सेसमध्ये वेगळ्या पद्धतीने बुक्स ऑफ अकाउंटला रेकॉर्ड करत असतो. ओके, तर बघा आपले रेव्हेन्यू किती झाले? टोटल 12 लाख आणि 7,40,000 रुपये काय झाला? आपला एक्सपेन्सेस झाला 7,40,000. तुम्हाला मी इथं समजून सांगितलं बघा, कॅश परचेस आहे 3 लाखाचा, क्रेडिट परचेस आहे 2,40,000, रेंट दिला 1.5 लाख रुपये, सॅलरी दिली 50,000, असे 7,40,000 मायनस झाले 12 लाखातनं 4,60,000 रुपये माझा प्रॉफिट. आता रेव्हेन्यू एक्सपेन्सेस समजून घेऊ आपण. आता लॉस म्हणजेच लॉस इट इज निगेटिव्ह प्रॉफिट. लॉस म्हणजे काय? का निगेटिव्ह प्रॉफिटला आपण लॉस म्हणू शकतो. एक्सपेन्सेस कसा काढायचा? तर एक्सपेन्सेस मायनस प्रॉफिट इज इक्वल टू लॉस आहे का नाही? एक्सपेन्सेस जर जास्त असेल आणि प्रॉफिट जर माझा कमी असेल तर तो लॉस म्हणून आपण रेकॉर्ड करतो आहे का नाही? माझ्या रिसिप्ट जर कमी असेल आणि खर्च जर जास्त असतील तर माझा लॉस दिसतो. एक्झाम्पल झालं, टोटल एक्सपेन्सेस झाले माझे 2 लाख रुपये, टोटल रेव्हेन्यू माझे जमा झाले 1.5 लाख रुपये. कॅल्क्युलेट लॉस, सोल्युशन एक्सपेन्सेस मायनस प्रॉफिट आहे का नाही? 2 लाख रुपये माझा काय झाला? एक्सपेन्सेस 1.5 लाख रुपये माझा काय झाला? टोटल जमा रिसिप्ट झाली माझी, म्हणजेच 50,000 रुपये माझा लॉस म्हणून मला रेकॉर्ड करावं लागेल. आज आपण इथपर्यंत समजून घेतलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू, त्यावेळेस अजून काही महत्त्वाच्या शब्द ज्या अकाउंटमध्ये आपल्याला अकाउंटच्या एंट्री करताना रेकॉर्ड करावे लागतील ते आपण समजून घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण या आत्तापर्यंत जेवढ्या व्हिडिओमध्ये मी ज्या कन्सेप्ट समजून घेतल्या त्याची काही एक्झाम्पल आपण समजून घेणार आहोत आणि त्यानंतर टॅली प्राईम सॉफ्टवेअरमध्ये एंट्री करणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा आपण भेटूया. सी यू. बाय.